अरे खाली पण एक मूर्ती दिसते आडवी, शंकराची पिंड दिसते. तर मित्रांनो, आत्ता आपण चाललोय हरिश्चंद्रगडाच्या मंदिरामध्ये. आणि आपण बघू शकता मंदिरामध्ये आता इकडं उजव्या साईडला एक शंकराची पिंड आहे इथं. आणि हे दोन मित्र चाललेत आमचे कॅमेरा चालू केल्यावर. आणि आपण आता मंदिराच्या आतमध्ये आलोय. हर हर महादेव. बघू शकता एक पंचमुखी शिवलिंग आहे, त्याच्याच मागे एक शिवलिंग आहे मोठं. हर हर महादेव. आणि मंदिराच्या दोन्ही साईडला दार आहे. आणि आता मागं पण एक मोठा नंदी आहे इकडे. आणि आजूबाजूला ह्या गुफा दिसत आहेत बघा. इथं पण गुफा आहे एक. आणि इथं पाण्याची कुंड आहेत आणि या कुंडात पायऱ्या आहेत. कुंड सध्या भरलंय फुल आता. इथं पण इथं बघूया आपण काय आहे. इथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर दिसतंय छोटंसं. आणि मंदिराच्या ह्या साईडला इकडं अजून एक कुंड आहे. ह्या कुंडाला पण पायऱ्या आहेत मित्रांनो. आणि इकडं शंकराची पिंड आहे. हर हर महादेव आणि आपण बघू शकताय. आणि मंदिराच्या डाव्या बाजूला बाहेरच्या बाजूला तर गणपती बाप्पांची मूर्ती आहे एक मस्त छान अशी. आता धुक्यामुळे थोडंसं ब्लर होत असेल कॅमेरा. आणि ह्या साईडला पण अजून एक शंकराची महादेवाची पिंड आहे मित्रांनो. आणि त्याच्याच मागं थोडीशी भग्नावस्थेत असलेली विष्णू नारायणांची मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूला गुफा आहेत. आणि ह्या मंदिराच्याच हे मंदिर आणि ह्या मंदिराच्याच बरोबर पुढच्या साईडला गणपती बाप्पा दिसतात तिथे. तिथं पण जाऊया आपण. पाणी दिसतंय खूप. अरे खाली पण एक मूर्ती दिसते आडवी, शंकराची पिंड दिसते मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ दिसते का नाही माहीत नाही, पण आता खाली पण एक शंकराची पिंड आहे आडवी. पण आता हे पाण्यामुळे सगळं फुल झालेलं आहे. झूम करून दाखवतो तुम्हाला. आणि गणपतीची मूर्ती इथं.